तर केरळच्या मतदारांना नेहमीच राजकीयदृष्ट्या जागरूक आणि राजकीयदृष्ट्या जबाबदार असंही वर्णन केले जाते. त्यातील बरेच जण खरं तर शहरांमधून प्रवास करतात, कधीकधी देशांमधून प्रवास करून घरी परत येतात आणि आपला मतदानाचा हक्क बजावतात. माझ्यासोबत इथे एक आई आणि मुलगा आहेत. त्यांनीही आपलं मत देण्यासाठी त्रिशूरहून प्रवास केला आहे. मॅम, तुमचा मुलगा तुमच्यासोबत इथपर्यंत प्रवास करून आला जेणेकरून तुम्हाला इथे मत देता यावं. तुमचं काय मत आहे? मी त्याची खूप आभारी आहे. तो मला खूप दिवसापासून मदत करत आहे. दरवर्षी म्हणजे प्रत्येक निवडणुकीच्या काळात तो मला मदत करतो, कारण मला दृष्टीची समस्या आहे. आणि हो, मला विशेष अधिकार मिळाल्यासारखं वाटतं की मी मतदान करू शकते आणि हे तुमच्यासाठी वैयक्तिकरित्या किती महत्त्वाचं आहे? मला वाटतं की आपण सगळ्यांनी आपापला छोटा वाटा उचलायला हवा. मोठं चित्र काय आहे हे आपल्याला माहीत नाही, पण आपण आपला छोटासा वाटा उचलतो आणि आशा करतो की आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी सगळं चांगलं होईल. तर आणि तुम्ही तुमच्या आजूबाजूला काय चाललं आहे यावर लक्ष ठेवता, नाही का? मी ऐकते. हो, मी टीव्हीवर सगळ्यांची मतं आणि सगळ्या उमेदवारांना ऐकते. त्यामुळे एकंदरीत मला एक साधारण कल्पना आहे. याचा एक गोंधळ होतो का? हो, पण मग तुम्हाला माहितीये, काही काळानंतर तुम्ही माहिती वेचायला शिकता, म्हणून तुम्ही एक प्रकारे एका विशिष्ट विचार प्रवाहाचं अनुसरण करता ज्यात तुमचा विश्वास आहे आणि प्रयत्न करता. ठीक आहे, तुम्ही प्रथमच मतदार आहात. तुमचे विचार काय होते आणि तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही जागरूक आहात किंवा तुमच्यासारखे तरुण साधारणपणे स्वतःला जागरूक ठेवतात? तुम्ही त्यातही मेडिकलचे विद्यार्थी आहात, त्यामुळे पुस्तकांशिवाय इतर कशासाठीही क्वचितच वेळ मिळत असेल. मी खरं तर उमेदवारांबद्दल स्वतःला तेवढंसं जागरूक ठेवलं नाहीये, पण म्हणजे मी त्यांचे काही प्रचार वगैरे बघत आलो, त्यामुळे मला एक साधारण कल्पना आहे, पण कदाचित इतर लोकांसारखी तितकी नाही. मी पहिल्यांदाच मतदान करणार असल्यामुळे मला कोणाला मत द्यायचं आहे याची फक्त एक ढोबळ कल्पना होती. म्हणून म्हणजे तुम्ही तुमच्या आईसोबत सुद्धा चर्चा करता की काय 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 ते कोणती विचारसरणी, कोणत्या विचारधारा? हो, म्हणजे फक्त एक सामान्य विचारधारा की माझ्या स्वतःच्या वैयक्तिक दृष्टिकोनाशी सर्वात सुसंगत काय आहे असं. मतदान करताना तुमचे काय विचार होते? तुम्ही कशाबद्दल विचार करत होतात? केरळमधील तरुण म्हणून तुमच्यासाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे होते? एक तरुण म्हणून मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की मुख्यतः मी सामान्य दृष्टिकोन शोधतो, म्हणजे आणि स्वातंत्र्य आणि तसेच म्हणजे एक तरुण व्यक्ती म्हणून आम्हाला जे करायची इच्छा आहे ते करण्यासाठी स्वातंत्र्य असतं. तर म्हणजे तुम्हाला कोणी हुकूम चालवलेला नको आहे. हो, तर माझे वडील 2005 पासून पूर्णपणे अंथरुणाला खिळलेले आहेत. मतदान माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, म्हणूनच अचनला इथे आणलं, केवळ त्यामुळेच तर मी इथे आहे. खूप छान. तर ही अशा प्रकारची वचनबद्धता आहे जी केरळमधील मतदार दाखवतात की त्यांचा विश्वास आहे की प्रत्येकाने मतदान करायला हवे, आणि म्हणूनच तिच्या अंथरुणाला खिळलेल्या वडिलांना ती गाडीतून इतक्या लांब घेऊन आली आहे, त्यांना त्यांच्या मताधिकाराचा वापर करण्यास मदत करण्यासाठी. कोचीमधून कॅमेरा पर्सन पॉल राज यांच्यासोबत उमा सुदी, डिकोडरसाठी.